तब्बल 12 दिवस चाललेल्या इराण-इस्रायल युद्धाचा अखेर युद्धविराम झाला आहे. पण युद्धविराम अल्पजीवी ठरून पुन्हा एकदा मध्यपूर्व आशियामध्ये युद्धाचा भडका उडतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याला कारण ठरलंय इराणच्या कट्टरतावादी असलेल्या मुल्ला मौलवींनी काढलेला एक फतवा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या विरोधात इराणच्या मुल्ला मौलवींनी एक फतवा काढला आहे. या फतव्यामुळेच पुन्हा एकदा या संपूर्ण टापूमध्ये, या संपूर्ण प्रदेशामध्ये युद्धाची परिस्थिती तयार होते की काय अशी भीती निर्माण व्हायला लागलेली आहे. हा नेमका फतवा आहे काय? ह्याच्यामुळे नेमकं घडलंय काय? या फतव्यात नेमकं म्हटलंय काय? आणि ह्याच्यामुळे संपूर्ण जगाला नेमका काय धोका उत्पन्न होऊ शकतो ह्याची चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी हर्षद वैद्य, हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सर्वात पहिले बघूया हा फतवा नेमका आहे काय. इराणचे सर्वात मोठे मौलवी ग्रँड आयातुल्ला नासेर मकारम शिराझी यांनी हा फतवा काढलेला आहे. इराणच्या मौलवींनी या फतव्यामध्ये म्हटल्याप्रमाणे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना खुदाचे शत्रू ठरवून यांच्या विरोधात सर्व इस्लामी लोकांनी एकत्र येऊन उठाव करण्याचं आवाहन या फतव्यामध्ये करण्यात आलेलं आहे. इराणच्या धार्मिक सत्तेला आवाहन दिल्यामुळे आणि तसेच त्याच्या विरोधात बोलल्यामुळे हा फतवा काढलेला आहे अशा पद्धतीची भाषा या फतव्यामध्ये या नासेर मकारम शिराझी यांनी वापरलेली आहे असं समजलं जात आहे. इराणच्या मेहर न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार याच्यामध्ये आयातुल्ला मकारम म्हटले आहे. या फतव्यामध्ये आयातुल्ला असे म्हटले आहेत की जो कोणी आपला रहनुमा म्हणजे नेता आणि मार्जा म्हणजे मौलवी यांच्या विरोधात बोलतो, यांच्या विरोधात बंड पुकारतो, त्याला मोहारेबह असं म्हटलं जातं, असं ठरवलं जाईल. मोहारेबहचा अर्थ आहे ईश्वराविरुद्ध युद्ध पुकारणारा किंवा समाजामध्ये ईश्वराविरोधात निंदानालस्ती करून त्यांना ईश्वराविरुद्ध भडकवणारा असा या शब्दाचा अर्थ होतो. ही संज्ञा हे डोनाल्ड ट्रम्प आणि बेंजामिन नेतन्याहू या दोन्ही नेत्यांना लावण्यात आली आहे या फतव्यामध्ये. इराणमध्ये हा मोहारेबह हा जो गुन्हा आहे हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा समजला जातो. या गुन्ह्याची शिक्षा म्हणजे सुळावर चढवणे, फासावर जाणे किंवा ठार मारून टाकणे अशा पद्धतीच्या शिक्षा या मोहारेबह या गंभीर गुन्ह्यासाठी दिल्या जातात आणि ह्या फतव्यामध्ये या दोघांनाही शब्द वापरण्यात आलेले आहेत. या फतव्यामध्ये असं म्हटलं आहे की या दोन्ही शत्रूंना आपले जे इस्लामचे शत्रू म्हणून या दोघांना कन्सिडर केलं आहे, त्या दोघांनाही मदत करणं किंवा दोघांनाही जो मदत करेल त्याला हराम म्हटलं जाईल आणि या दोघांनाही शिक्षा करण्यासाठी, त्यांना त्यांच्या चुकांवरती पश्चाताप करायला भाग पाडण्यासाठी जे कोणी काम करतील त्यांना स्वर्गामध्ये बक्षीस मिळेल अशा पद्धतीची भाषा याच्यामध्ये वापरली आहे. ह्यांना शिक्षा करणं हे प्रत्येक मुसलमान व्यक्तीचं कर्तव्यच आहे अशा पद्धतीने अशा सगळ्या भाषेमध्ये मुस्लिम लोकांना ह्या दोघांबद्दल भडकवण्याची भाषा या फतव्यामध्ये करण्यात आली आहे. याच्यामध्ये या कथित जिहादमध्ये जर कोणाला अडचणींचा सामना करायला लागत असेल तर त्याला स्वर्गामध्ये जाणाऱ्या माणसासारखं बक्षीस मिळेल अशा पद्धतीने याच्यामध्ये या लोकांबद्दल जिहाद करण्यासाठी भडकवणारी भाषा वापरली गेली आहे. हा फतवा ह्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींमध्ये फतवा या सगळ्या आपण बघितलं. या फतव्यामध्ये नेमकं म्हटलं काय ते पण आपण बघितलं. पण ह्याच्यामध्ये हा फतवा नेमकं काढतं कोण हा जो प्रश्न विचारला गेला तर हा फतवा काढणाऱ्या व्यक्तीला मुफ्ती असं म्हटलं जातं. हा मुफ्ती हा फक्त त्या पंथामध्ये त्या सगळ्या त्यांचे जे सेक्ट्स आहेत त्याच्यामधला मुफ्ती हा एक महत्त्वाचा माणूस असतो. ज्याला इस्लामचं, हादीसचं, शरियाचं सखोल ज्ञान असतं अशाच व्यक्तीला मुफ्ती असं समजलं जातं आणि तोच माणूस हा फतवा काढू शकतो अशा पद्धतीची व्यवस्था इस्लाम धर्मामध्ये आहे. पण ह्यातून सर्व जगाला काय धोका निर्माण होऊ शकतो असं जर आपण विचारलं तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा धोका म्हणजे ह्या इराण पुरस्कृत अतिरेकी संघटना या दोन्ही देशांविरोधात म्हणजे अमेरिका आणि इस्रायल या दोन्ही देशांविरोधात पुन्हा एकदा बंड करायला लागतील अशी भीती पुन्हा एकदा तयार झाली आहे. उदाहरणार्थ हमास या संघटनेलासुद्धा हमास नावाच्या अतिरेकी संघटनेलासुद्धा इराणचाच पाठिंबा होता आणि सक्रिय पाठिंबा होता. त्यामुळे अशाच प्रकारचं युद्ध, अशाच प्रकारच्या अतिरेकी संघटनांकडून पुन्हा एकदा हल्ले होण्याची शक्यता तयार झालेली आहे आणि पुन्हा एकदा या मध्यपूर्वेमध्ये जी महत्प्रयासाने जी शांतता टिकवण्याचे प्रयत्न केले जात आहेत ते सगळी शांततेचे प्रयत्न फुकट जाण्याची शक्यता ही तयार झाली आहे किंवा तशी स्थिती व्हायला तयार झाली आहे. ह्याच्यातून दुसरा महत्त्वाचा मोठा धोका तयार झाला आहे तो म्हणजे इराणसारखं युद्धखोर राष्ट्र पुन्हा एकदा आपला अणुनिर्मिती कार्यक्रम पुन्हा एकदा सुरू करेल आणि त्यातून पुन्हा एकदा अणुबॉम्ब निर्मितीची प्रक्रिया करेल आणि त्या सोप्या पद्धतीने टळवून ठेवेल आणि त्याच्या पद्धतीने पुन्हा एकदा आपली शक्ती परत मिळवेल आणि इराणसारखं जिहादी जे एक युद्धखोर बंडखोर राष्ट्र आहे, ते माथेफिरू लोकांचं राज्य आहे, अशा पद्धतीचं राष्ट्र पुन्हा एकदा असं अण्वस्त्र सज्ज होईल आणि हा सर्वात मोठा धोका आहे संपूर्ण जगासाठी.
ह्या सगळ्या गोष्टींवरती आता सगळ्या जगातल्या नेत्यांचं, ह्या सर्वच जगात ह्या सर्व गोष्टींवरती सगळ्यात महत्त्वाच्या नेत्यांचं आता लक्ष ठेवून आहेत, लक्ष लागलेलं आहे आणि ते सर्वजण याच्यावर लक्ष ठेवून आहेत. आता मध्य पूर्वेमध्ये नेमकं होणार काय, इराण आता नेमकं काय करणार, ह्या सगळ्या गोष्टींवरतीच या सगळ्या भागातल्या शांततेचं भवितव्य अवलंबून आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्तान पोस्टच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.